प्रत्येक दिवशी मी तुमच्याबरोबर माझा किचन रुटीन शेअर करते, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा जो किचन आहे तो अगदी स्वच्छ, टापटीप, नीटनेटका असतो. आणि असे किचन ठेवण्यासाठी मी काय काय करते हे तुम्हाला आज शॉर्टमध्ये सांगते. मला खूप जणांचे मेसेज आलेले आहेत किंवा समोरासमोर भेटून मला खूप जणांनी सांगितले की तुझी किचन जी आहे ती खूप स्वच्छ असते, पसारा होत नाही का, किंवा स्वयंपाक झाल्यानंतर घाण होत नाही का किचन, किंवा कशी टापटीप ठेवतेस. चला मी शॉर्टमध्ये माझा रुटीन शेअर करते. माझी सकाळची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. इवाच्या डॅडींना मी टिफिन दिलेला आहे आणि ते ऑफिसला गेलेले आहेत. स्वयंपाक मी फक्त त्यांच्यापुरता बनवला होता. जे पोळ्या आहेत त्या टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि इवासाठी आणि माझ्यासाठी आता मी उरलेल्या पोळ्या टाकतीये. पोळ्या झाल्याच्या नंतर मी माझी जी भांडी घासलेली होती कालची ती पूर्ण रॅकवर लावून घेतलेली आहेत आणि सगळी जी भांडी आहेत खरकटी ती बेसिनमध्ये टाकलेत. जेव्हा मावशी येतील ते सगळं क्लीन करून घेतील. पोळी वगैरे झाल्याच्या नंतर मी लगेचच माझी किचन धुवून घेतली व्यवस्थित. मी किचन कधीच पुसून घेत नाही. जोपर्यंत मी पाणी टाकून स्वच्छ धुत नाही तोपर्यंत माझं मनच लागत नाही. तर जेव्हा केव्हा मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला किचनमध्ये जाईल तेव्हा माझा किचन एकदम टापटीप आणि क्लीन दिसेल. आणि जेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक होतो तेव्हा मी लगेचच स्वयंपाक चालू असते वेळेस किंवा एखादी भाजी वगैरे शिजते वेळेस गॅस चालू असतानाच मी माझा जो किचन आहे तो लगेचच क्लीन करून ठेवते. तेव्हा केव्हा मी सकाळी उठेल आणि सकाळी उठल्याबरोबर माझा जो किचन आहे मला अशाच प्रकारे स्वच्छ दिसेल. दिवसातून मी 2 वेळा किचन क्लीन करते आणि त्यामुळे माझी किचन अशी स्वच्छ वाटते. टीप आवडली असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.